नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रामनवमी निमित्त प्रसाद जो बनवणार आहे तो आपण पिंजिरीचा प्रसाद बनवणार आहे। त्यासाठी आपण आता कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट आहे ते आपण यामध्ये गरम करून घेणार आहेत। बघू शकता अशा प्रकारे काजू आणि बदाम याचे जी काप केलेली आहे ती मी यामध्ये गरम करून घेणार आहे। अशा प्रकारे ही परतून घेऊन मी साईडला काढून घेणार आहे। आणि हा रामासाठी हा पिंजिरीचा प्रसाद जो आहे म्हणजे धनिया पिंजिरी प्रसाद असतो हा आपण देवासाठी तयार करायचा आहे। बघू शकता आता रामनवमी आहे उद्या, त्यासाठी मी हा प्रसाद जो आहे तो आजच तयार केलेला आहे। अशा प्रकारे आपण काजू आणि बदाम जे आहे ती परतून घेतलेली आहेत, ती साईडला काढली आहेत। आणि आता यामध्ये आपण खोबरं जे आहे ते घालणार आहेत। खोबरं जे आहे ते मी बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये आणि ते मी यामध्ये घालणार आहे। बघू शकता आता आपण यामध्ये खोबरं घालायचं आहे। एकदम बारीक मिक्सरमध्ये मी किसून घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे मी खोबरं यामध्ये घालणार आहे। खोबरंसुद्धा आपण गरम करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये। बघू शकता अशा प्रकारे खोबरं जे आहे ते असं परतून घेणार आहे। आणि आपण यामध्ये धना पावडर घालणार आहे। धने भाजून बारीक दळून सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी यामध्ये धना पावडर जी आहे ती घातलेली आहे। आणि ही धना पावडर मी गरम करून बारीक केलेली धना पावडर आहे ती यामध्ये मी घातली आहे। 1 वाटीभर धना पावडर जी आहे ती मी यामध्ये घातली आणि आता ही जी आहे ही परतून घेणार आहे। अशा प्रकारे ही सुद्धा आपण गरम करून घ्यायची चांगली, अशी आपण ही चांगली गरम करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही 5-1 मिनटं चांगले असे गरम करून घेणार आहे, जेणेकरून खोबरंसुद्धा चांगलं भाजलं जाईल आणि धनासुद्धा भाजलं जाईल। आणि आता आपण हे साईडला काढून घेणार आहे। हे जे आहे हा प्रसाद जो आहे हा झटपट तयार होतो। आणि आता आपण आताही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। खोबरं जे काढलेलं आहे हे आपण थंड होऊन देणार आहे आणि नंतर यामध्ये आपण साखर जी आहे ती घालणार आहे। साखर घालायची आपल्याला, ती पिठी साखर घालायची आहे, ती सुद्धा मी मिक्सरमध्ये दळून घेतली आहे। आता ही जी आहे मी सुंठ पावडर टाकलेली आहे। सुंठ वडा म्हणून सुद्धा सुंठ पावडरला यामध्ये खूप महत्त्व असतं, खूप छान अशी टेस्ट येते, त्यासाठी सुंठ पावडर टाकायची आहे। आणि आता ही बारीक केलेली पिठी साखर आहे ती यामध्ये घातली आहे। 2 ते 3 चमचे पिठी साखर मी यामध्ये घालून घेतली आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। आणि ही जी ड्रायफ्रूट आहेत याचीसुद्धा मी बारीक पावडर करून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये ते खाण्यासाठी त्याची टेस्ट छान लागेल। बारीक पावडर करून घेतली मी याची। बघू शकता असे आपण ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर करून घेतली आहे आणि ती आपण यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। बघू शकता आणि याची टेस्ट खूप छान लागते ज्यावेळेस आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकतो, ते खाण्याला खूपच छान चव लागते। आता हे जे आहे यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे दळून घेऊ शकता, पण आता हे बारीक झालेले आहे त्यामुळे याची मिक्सरमध्ये दळण्याची गरज नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला हा प्रसाद जो आहे तो तयार झालेला आहे। आणि फक्त यामध्ये आपले जे राहिलेलं आहे ती फक्त खडी साखर जी आहे ती यामध्ये मी घालून घेणार आहे। बघू शकता खडी साखर यामध्ये आपण घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे हा जो प्रसाद जो आहे तो सर्व प्रसाद आपला तयार झाला आहे। तुम्ही ही जी रेसिपी आहे ही तुम्ही ट्राय करा आणि रामासाठी हा प्रसाद तयार करा। रामनवमीसाठी हा प्रसाद आपण तयार करायचा आहे। हा हनुमान जयंतीसाठी सुद्धा हा प्रसाद चालतो। अशा प्रकारे हा प्रसाद आपण तयार करायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।